दररोज आपण अनेक लोकांना भेटत असतो, त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करत असतो. फॅमिली, मित्र, नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी यांच्याशी आपण दररोज संवाद साधत असतो. कल्पना करा, हे सर्व लोक तुम्हाला पसंत करू लागले तर, त्यांना तुमच्याबरोबर वेळ घालवणे आवडू लागले तर, तुम्ही गैरहजर असल्यास त्यांना तुमची उणीव जाणवू लागेल तर, आणि त्यांच्या आयुष्यात तुमची एक स्पेशल जागा असली तर. मित्रांनो, आज मी तुम्हाला याच विषयावरील एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. डेल कार्नेगी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील आयडियाज तुम्हाला एक प्रभावशाली व्यक्ती बनवण्यास मदत करतील. ते प्रमोशन ज्याची तुम्ही वाट पाहताय ते मिळवण्यास मदत करतील, किंवा महत्त्वाच्या बिझनेस डील जिंकून देतील, किंवा हे कॉन्सेप्ट वापरून तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. कॉन्सेप्ट 1, बी जेन्युइनली इंटरेस्टेड इन अदर्स इंटरेस्ट. एकदा काही फोन कॉलचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात असे आढळले की फोनमधील संभाषणात सर्वात जास्त वेळा वापरला गेलेला शब्द होता मी, म्हणजेच आय. 500 फोन कॉल्समध्ये तब्बल 3900 वेळा हा शब्द वापरला गेला होता. मित्रांनो, मी हा शब्द प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण कोणाबरोबर बोलत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा स्वतःचा एक इंटरेस्ट असतो आणि आपला एक वेगळा इंटरेस्ट असतो. त्यांच्याशी बोलत असताना आपण त्यांचा इंटरेस्ट जाणून घेऊन त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या एका मित्राला क्रिकेटमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. मलाही क्रिकेट आवडतं, पण त्यासोबत साहित्य, संगीत, चित्रपट असे इतर विषयही आवडतात. परंतु तरीही माझ्या मित्रासोबत बोलत असताना मी जास्तीत जास्त वेळ क्रिकेटबद्दलच बोलतो. मित्रांनो, हा आहे डेल कार्नेगीचा पहिला नियम, बी जेन्युइनली इंटरेस्टेड इन अदर्स इंटरेस्ट. इतरांना ज्या गोष्टीत रस असेल त्या गोष्टींमध्ये आवर्जून रस घ्या. कॉन्सेप्ट 2, मेक दी अदर पर्सन फील इम्पॉर्टंट. मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचं समजलं जाणं किंवा कोणी प्रशंसा करणं ही प्रत्येक माणसाची एक मुख्य भावनिक गरज असते. समजा ऑफिसमध्ये कोणीतरी तुम्हाला भेटून म्हणालं की तुझं त्या दिवशीचं प्रेझेंटेशन सुपर्ब होतं, मी यापूर्वी कधीच एवढं चांगलं प्रेझेंटेशन पाहिलं नव्हतं, तू खरंच खूप टॅलेंटेड आहेस. हे ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटेल? मला खात्री आहे की तुम्ही खूप खुश व्हाल. त्यावेळी तुमच्या डोक्यात असलेल्या सर्व चिंता चुटकीसरशी गायब होतील आणि त्या व्यक्तीला पुढे कधी तुमची मदत लागली तर तुम्ही अवश्य तिला मदत कराल. का माहिती आहे? कारण त्या व्यक्तीने तुम्हाला स्पेशल फिलिंग दिली. तिने तुमची प्रशंसा केली, तुमची कदर केली. आज फेसबुक किंवा इंस्टाग्राम पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक जण आपण कोणत्या हॉटेलमध्ये जातो, कोणती कार चालवतो, कोणते चित्रपट पाहतोय, अशा सर्व प्रकारचे फोटो अपलोड करत असतात. यामागचं कारण एकच आहे, प्रत्येकाला ॲप्रिसिएशन पाहिजे असतं. डेल कार्नेगी यांनी नेमकी हीच बाब त्यांच्या पुस्तकात मांडली आहे, मेक दी अदर पर्सन फील इम्पॉर्टंट. कॉन्सेप्ट 3, रिमेंबर द नेम. मॅन्स नेम इज द स्वीटेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट साऊंड इन एनी लँग्वेज. मी जेव्हा नवीन लोकांना भेटायचो तेव्हा मी नेहमी एक मोठी चूक करायचो, ती म्हणजे त्यांचं नाव विसरणं. ॲक्च्युली माझ्या डोक्यात ते राहायचंच नाही, पण त्यामुळे मला त्या व्यक्तीशी कनेक्ट होणं जमत नव्हतं. मला माहीत आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित ही अडचण येत असेल. नावं लक्षात राहण्यासाठी मी एक युक्ती वापरायला सुरुवात केली. समोरील व्यक्तीचे नाव ऐकल्यानंतर मी लगेचच ते आमच्या संभाषणात वापरतो. उदाहरणार्थ, कोणी म्हणालं की हे माझं नाव सचिन आहे, तर लगेचच ते नाव वापरून तुम्ही म्हणा, नमस्कार सचिन, तुम्हाला भेटून आनंद झाला. यामुळे तुम्हाला एकतर नाव लक्षात राहील आणि समोरील व्यक्तीशी तुमचं चांगलंच जमायला देखील लागेल. खरंच प्रत्येकाला आपलं नाव लक्षात ठेवलेलं आणि नाव वापरलेलं खूप आवडतं. कॉन्सेप्ट 4, एनकरेज पीपल टू टॉक अबाउट देमसेल्व्स. जेव्हा मी एखाद्या चित्रकाराला भेटतो तेव्हा मी त्याच्या चित्रकलेबद्दल बोलतो, त्याने या कलेत कसे प्रावीण्य मिळवले त्याबद्दल बोलतो आणि माझी चित्रकला कशी सुधारेल याबद्दल विचारतो. एखाद्या डॉक्टरला भेटलो तर त्याच्या पेशंट्सचे किस्से जाणून घेतो, त्या डॉक्टरचा दिवस कसा जातो किंवा बिझी शेड्यूलमध्ये त्याला कुटुंबाला वेळ देता येतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मी असं करतो कारण मला माहीत आहे की लोकांना स्वतःबद्दल भरभरून बोलायला आवडतं. एखाद्या व्यक्तीशी चांगला संवाद साधायचा असेल तर त्या व्यक्तीला स्वतःबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यासाठी त्यांना प्रश्न विचारा. प्रश्न हे समोरील व्यक्तीला बोलतं करण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. आणि मुख्य म्हणजे ते जे बोलत आहेत ते खरंच इंटरेस्ट घेऊन ऐका. यासाठी एक चांगला लिसनर बनणं मात्र आवश्यक आहे. कॉन्सेप्ट 5, टॉकिंग इन टर्म्स ऑफ अदर मॅन्स इंटरेस्ट.
यावर्षी मला नेटभेटच्या यूट्यूब चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. पण म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं की मला 10,000 सबस्क्रायबर्स पाहिजेत म्हणून मला सबस्क्राईब करा, तर कोणीही ते ऐकणार नाही. पण त्याऐवजी मी सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरत असेल तर आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांनो, डेल कार्नेगीने यालाच इतरांच्या फायद्याच्या दृष्टीने बोलणे म्हणजेच टॉकिंग इन टर्म्स ऑफ अदर मॅन्स इंटरेस्ट असे म्हटले आहे. तर मित्रांनो, हे होते डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकातील काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स. तुमचं कार्यक्षेत्र कोणतंही असलं तरी त्यात यशस्वी होण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, माझं नाव आहे सलील सुधाकर चौधरी. मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. यूट्यूबमध्ये आम्हाला अवश्य लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ईमेलमध्ये मिळवू शकता. नेटबेटचा यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि नवीन काहीतरी शिकत राहा. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. ऑल द बेस्ट.